पाटलांचा मतदारसंघ. सांगली लोकसभा मतदारसंघाच्या वर्णनाला हा एकच शब्द पुरेसा ठरतो आणि याचं कारण म्हणजे पक्ष कोणताही असो, उमेदवार कुणीही असो, असतो तो पाटीलच हे मात्र नक्की आहे. आत्तापर्यंत 16 पंचवार्षिक आणि 2 पोटनिवडणुका म्हणजेच अशा एकूण 18 निवडणुकांपैकी तब्बल 15 वेळेस या मतदारसंघातून पाटील या आडनावाचाच उमेदवार निवडून आलाय. यात महाराष्ट्राचे गाजलेले मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांच्यापासून ते काँग्रेसच्या अभेद्य बालेकिल्ल्यात भाजपचं पहिल्यांदा कमळ फुलविलेल्या संजय काका पाटील यांच्यापर्यंत सगळ्यांचीच नावं घ्यावी लागतायत. तर यंदाही काँग्रेसकडून विशाल पाटील आणि चंद्रहार पाटील हे तयारी करतायत. भाजपकडून आता संजय काका पाटील हे सुद्धा तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र याच पाटलांच्या गढीत देशमुखांची सुद्धा आता तयारी सुरू आहे आणि त्याचाच धसका विशाल पाटील आणि संजय काकांनी सुद्धा घेतलाय. या देशमुखांच्या एंट्रीने आतापर्यंत दुहेरी झालेली सांगलीतील लढत आता तिहेरी होण्याची शक्यता आहे. तर नेमके कोण आहेत हेच देशमुख आणि त्यांनी या निवडणुकीत कशी रंगत आणली आहे तेच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. सांगली लोकसभा मतदारसंघात पलूस, कडेगाव, जत, तासगाव, कवठे महांकाळ, खानापूर, सांगली आणि मिरज अशा 6 मतदारसंघांचा समावेश होतो. यापैकी पलूस, कडेगाव, जत आणि तासगाव, कवठे महांकाळला महाविकास आघाडीचे आमदार आहेत, तर खानापूर, सांगली आणि मिरज या ठिकाणी महायुतीचे आमदार आहेत. काँग्रेस आणि भाजप दोन्हीही बाजूने इथं मात्र समान चित्र आहे. तर नेमकं कोण कुणावर वरचढ ठरतं आणि लोकसभेचा सामना कसा रंगतो याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागले. आतापर्यंतचा इतिहास पाहिल्यास सांगलीचा मतदारसंघ काँग्रेसचा आणि त्यातही वसंतदादांचा बालेकिल्ला राहिलाय. जवळपास 29 वर्ष वसंतदादांच्या घरात खासदारकी होती. त्यात वसंतदादा पाटील, शालिनी पाटील, मदन पाटील, प्रकाश बापू पाटील आणि प्रतीक पाटील अशा दिग्गजांनी या मतदारसंघातून काँग्रेसचं प्रतिनिधित्व केले. मात्र 2014च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेने या मतदारसंघातील काँग्रेसचं प्राबल्य हे मोडीत काढलं. एकाच म्यानात 2 तलवारी राहू शकत नाहीत या उक्तीप्रमाणे एकाच तालुक्यात 2 नेते एकाच पक्षात राहू शकत नाहीत. तर आर पाटील यांचे कट्टर विरोधक मानल्या जाणाऱ्या संजय काकांनी निवडणुकीच्या तोंडावरच आमदारकीचा राजीनामा देत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश केला आणि मोदी लाटेमध्ये गाठली ती लोकसभा. त्यांनी प्रतीक पाटलांचा 2.5 लाख मतांनी पराभव केला आणि त्यानंतर हा वारसा प्रकाश बापूंचे दुसरे चिरंजीव आणि प्रतीक पाटील यांचे लहान बंधू विशाल पाटील यांनी या मतदारसंघाची सूत्र हाती घेतली. मात्र 2019ला आघाडी धर्म म्हणत हा मतदारसंघ काँग्रेसने स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडला आणि विशाल पाटलांना स्वाभिमानीचं तिकीट मिळालं. त्यांची त्यावेळेस निकराची लढाई झाली. मात्र संजय काकांनी 1,64,000च्या मताधिक्याने त्यांचा पराभव केला आणि आता पुन्हा एकदा या मतदारसंघात महाविकास आघाडीतून विशाल पाटील यांची उमेदवारी ही जवळपास निश्चित मानली जाते. तर भाजपकडून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळवण्यासाठी संजय काकांनी सुद्धा फिल्डिंग लावायला आता सुरुवात केली आहे. मात्र त्याच वेळी आता पृथ्वीराज देशमुख यांनी मुंबई, दिल्लीला जाऊन भाजपकडून उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केल्याने आता रंगत वाढली आहे. संजय पाटील यांच्या समोर पृथ्वीराज देशमुख यांच्या रूपाने एक प्रबळ दावेदार समोर आल्याने भाजप समोर सुद्धा आता प्रश्न निर्माण झालाय. तर लोकांना सहज उपलब्ध होणं, लोकांच्या साध्या साध्या कामांसाठी फोन करणं, मोठा जनसंपर्क, तर विरोधकांशी सुद्धा टोकाचा संघर्ष न करता व्यक्तिगत संबंध जपणं, याशिवाय भाजपमधील वरिष्ठ नेत्यांसोबतचा जिव्हाळा, याशिवाय भाजप आणि राष्ट्रवादी नेत्यांसोबत मैत्रीपूर्ण संबंध ही त्यांची बलस्थान आहेत. तर पृथ्वीराज देशमुख यांच्याबद्दल सांगायचं झालं तर माजी आमदार संपतराव देशमुख यांचा वारसा लाभलेल्या पृथ्वीराज देशमुख यांची राजकीय वाटचाल ही आजवर संघर्षातून उभी राहिलेली आहे. 1996 सालच्या पोटनिवडणुकीत पतंगराव कदम या मुख्यमंत्री पदाच्या रेसमध्ये असलेल्या नेत्याचा पराभव करत ते विधिमंडळ सभागृहात पोहोचले. त्यावेळी शिवसेना भाजपचं सरकार होतं, मात्र मॅजिक फिगर ही काठावरची होती. त्यामुळे देशमुख यांच्यासारख्या बंडखोरांना नेहमी झुकतं माप दिलं जात होतं आणि याचाच फायदा उठवत नंतर देशमुखांनी मतदारसंघात विकास कामं आणि पाणी योजना निधी सुद्धा आणला. 1999 साली काँग्रेस पक्षातील फुटीनंतर देशमुखांनी राष्ट्रवादीची वाट धरली. यावेळी झालेल्या निवडणुकीत पतंगराव कदम यांच्याकडून ते मात्र पराभूत झाले. त्यानंतर 2004च्या विधानसभा निवडणुकीचा अपवाद वगळता 2009 आणि 2014 या निवडणुकीत अपक्ष म्हणून त्यांनी निवडणूक लढवली, मात्र त्यांना अपयश आलं. 2014च्या दरम्यान झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचा आघाडी धर्म न पाळता
संजय पाटील यांना मदत केली आणि काही दिवसातच त्यांनी सुद्धा भाजपचा रस्ता धरला। या दरम्यान त्यांना काही महिने मुदतीची विधान परिषदेवर संधी सुद्धा मिळाली, मात्र 2014 नंतर त्यांना कोणतीही निवडणूक लढवता आलेली नाहीये आणि आता लोकसभा निवडणुकीचे त्यांना वेध लागलेत। भाजपमधील वरिष्ठांच्या सूचनेनुसार त्यांच्या हालचाली सुरू आहेत असं सुद्धा आता सांगितलं जाते। तर या सगळ्याच बाबींमुळे भाजपची उमेदवारी हा आगामी दिवसात कळीचा मुद्दा होणार आहे हे मात्र नक्की आहे। आता याबद्दल तुमच्या असणाऱ्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा। तसंच यांसारख्याच राजकीय विश्लेषणांबद्दल जाणून घेण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल मीडिया हँडलवरती फॉलो करायला विसरू नका। पाहत रहा लेट्स अप मराठी।